रोड व्हायचाय पण रोडच व्हायना. पुन्हा रोड खड्डे झालेले, बोलायला जावं अंगार धावतात लोक. काय होतं, गाड्या लोक कशाही लावतात, त्याच्यामुळे अडचणी येतात. त्यांच्या गाड्या त्यांनी कारवाई करावी, कॉर्पोरेशनने. हे रोड होणार काय म्हणता इथं कचराचे. आमच्यात काय नाही, स्वच्छता पाहिजे एवढंच. आम्ही संध्याकाळी एवढं सगळं स्वच्छ करते मी एकटी हो. तर हे 3 वर्षात काहीच झालेलं नाही. तक्रार केली आहे का कोणी? काय आता नगरसेवक नाही, कोणाकडे तक्रार, नगरपालिकेवाले मनावर धरत नाही. सगळ्यांनी 4-4, 5-5 माळ्याच्या बिल्डिंग बांधल्या तर कुठं पार्किंगला जागा नाही देते, आपल्याला लावता येत तसंच. पक्ष बघून मत देण्यात आता काहीच अर्थ राहिला नाही. ज्या माणसासंग आम्ही असायचो तो माणूस दुसऱ्या पक्षात, तो दुसऱ्या पक्षातला माणूस या पक्षात. कर्वेनगर पुण्यातील एक सुशिक्षित, शांत आणि विकसित असलेला भाग म्हणून ओळखला जाणारा परिसर, चांगल्या सोसायट्या, शिक्षण संस्था आणि तुलनेने उत्तम सुविधा असलेला भाग ही कर्वेनगरची प्रतिमा आहे. परंतु प्रत्येक विकसित झालेला भाग हा पूर्णपणे प्रश्नमुक्त नसतो. इथे काही ना काही समस्या नक्कीच असतात. या स्वच्छ आणि शांत असणाऱ्या भागामागेही एक वेगळं वास्तव दडलेलं आहे का? इथे विकास आहे, परंतु तो सर्वांपर्यंत समान पोहोचलेला आहे का, हा प्रश्न आहे. कारण अजूनही काही भागांमध्ये पाणी पुरवठा, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन यांसारख्या नागरी मूलभूत गरजांबाबत तक्रारी ऐकायला मिळतात. विशेषतः गुंठेवारी भागांमध्ये अरुंद रस्ता, अपुरी पायाभूत सुविधा आणि नियोजनांचा अभाव हा स्पष्टपणे जाणवतो. बाहेरून विकसित वाटणाऱ्या या भागात आतल्या गल्ल्यांमध्ये गेल्यानंतर चित्र बदललेलं दिसून येतं. सुसज्ज सोसायटीच्या शेजारीच अजूनही सुविधा मिळण्याची वाट पाहणारे भाग आपल्याला दिसून येतात. त्यामुळे विकास असूनही असमानतेची भावना आपल्याला नागरिकांमध्ये दिसून येते. मनपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींद्वारे यांसारख्या तक्रारींवरती गांभीर्याने दखल घेतली जाते का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. काम झालंय पण ते पुरेसं झालंय का, यांसारखे प्रश्न आजही आहेत. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 30 कर्वेनगर ते हिंगणे येथील मतदार नेमके काय म्हणतात हेच जाणून घेऊयात पंचनामा प्रभागाचा कौल मतदाराचा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या कार्यक्रमात. कर्वेनगर हा विकसित भाग म्हणून ओळखला जातो, पण इथे नागरी सुविधाच पुरेशा प्रमाणात नाहीत हे आपल्याला दिसून येते. तुम्ही बघू शकता या ठिकाणी खूप सारा कचरा आपल्याला दिसून येतोय. तर आपण थेट तिथल्याच नागरिकांना विचारूयात की काय समस्या आहे तुमच्या. आमच्यात काय नाही, स्वच्छता पाहिजे एवढंच. आम्ही संध्याकाळी एवढं सगळं स्वच्छ करते मी एकटी हो. कोणीच करत नाही इथं काही स्वच्छ, मी एकटी करते एवढ्या भागात. आमच्या पोटा. मावशी मला सांगा, किती दिवसांपासून हा कचरा इथे आहे? म्हणजे हे कायमचं बघते मी आता. हे रोड होणार काय म्हणता इथं कचराचे. कोणी साफ करायला येत नाही? कोणी येत नाही. दारुडे बसतेत, काय बसतेत, कचरा टाकतेत, घाण टाकतेत, सगळं आम्हाला साफ करावं लागतं. किती वर्षांपासून आहे हे सांगा बरं मला, की असंच आहे? हे असंच आहे, वर्ष नाही. मी तर आल्यापासून बघते हे असंच आहे. किती वर्षांपासून तुम्ही इथे? मी आता 12 वर्ष झाले इथेच. 12 वर्षांपासून हा कचरा साफ नाही झालेला, म्हणजे रोज असाच आहे? नाही, आता हे रोड पहिला हे होतो स्वच्छता, हे रोड व्हायचंय म्हणून ते असा राडा पडलाय. रोड व्हायचाय पण रोडच व्हायना. तक्रार केली आहे का तुम्ही? नाही बाबा, आपण कोणाशी करायचं तक्रार, कोणाला करायचं? आपल्याला तिथं दादागिरी करते तक्रार केली. या ठिकाणी अजिबात स्वच्छता नाही आहे, इथे खडी आहे खूप सारी. आणि मावशी सांगतात आपल्याला की या ठिकाणी खूप सारे ऍक्सिडेंट सुद्धा झालेले आहेत. रोज 2-3 तरी गाड्या पडतातच इथं. खडीमुळे घसरत्यात गाड्या, द्वारात येऊन पडतात लोक. काय करणार आता? हे साफसफाई होत नाही, खडी काढायची ना, नाही काढत कोण. आणि हा समोर कसला कचरा आहे? हा ते लोक टाकतात, येणारे जाणारे. हो का, आता बघा तुम्ही फोटो काढा. हो का. तर सध्या आपण आहोत प्रभाग क्रमांक 30 येथे, म्हणजेच हिंगणे कॉलनीमध्ये. आणि तिथल्या नागरिकांकडून जाणून घेऊया तिथल्या समस्या काय आहेत, काय आहेत दादा समस्या. आपल्या समोर ज्या टू व्हीलर लागलेल्या आहेत त्याच्यामुळे कचऱ्याची स्वच्छता होत नाहीये. इथं किती जरी आपण कॉर्पोरेशनवाल्यांना सांगितलं तर काही लोक टू व्हीलर काढत नाहीत, त्याच्यामुळे अडचणी येतात. त्या गाड्या त्यांनी येऊन स्वतः स्वच्छ व्यवस्थित केलं तरी चालेल, साईडने केलं तरी चालेल. गाड्यांच्या मधलं नंतर ऍडजस्ट करता येतं घालून वगैरे. रहदारीसाठी प्रॉब्लेम होतो इथे. होतो. तो काय होतं, गाड्या लोक कशाही लावतात, त्याच्यामुळे अडचणी येतात. त्यांच्या गाड्या त्यांनी कारवाई करावी, कॉर्पोरेशनने किंवा पोलिसांनी येऊन कारवाई करावी. येणारे जे नगरसेवक आहेत त्यांच्याकडून त्यांनी काय पहिलं काम हाती घ्यावं, काय वाटतं तुम्हाला? त्यांनी रस्त्याचं ड्रेनेजची लाईन व्यवस्थित व्हावी आणि इथला जो समस्या आहे ते रस्त्याची जाण्या येण्याच्या गाड्यांच्या ज्या अडचणी आहेत, मध्ये जे रस्त्यामध्ये गाड्या लागलेल्या आहेत त्याच्या अडचणी दूर कराव्यात, एवढंच म्हणायचं. त्या ट्रॉफिकची समस्या आहे, खूप प्रॉब्लेम येतोय. संध्याकाळचा गाडी चालवताना मेन रोड वाचून वरती येताना खूप प्रॉब्लेम येतो. पाणी वगैरे येते का? पाणी येतंय. आज आले का पाणी? आज पाण्याचा काय प्रॉब्लेम झालाय माहित नाही, आज पाणी आलेलं नाही. पण नेहमी पाणी येतं? नेहमी येतंय पाणी.
ड्रेनेजची समस्या आहे का? ड्रेनेजची समस्या आहे, भरपूर ठिकाणी प्रॉब्लेम आहे ड्रेनेजचे. मग मागचे जे नगरसेवक होते त्यांच्याकडून कामं झाली आहेत की नाही? काही झाली, पण आता त्याच्यानंतर हे 3 वर्षात काहीच झालेलं नाही. ते तुमच्या प्रशासकीय जे हे होतं त्यात काहीच झालेलं नाही. तिकडे जायला गर्दी राहते, पुन्हा रोड खड्डे झालेले, बोलायला जावं अंगार धावतात लोक. बरं. कुत्रे भटके कुत्रे लहान पोरं याला धरून घेतात, चावतात. त्यांचा बंदच व्हायला पाहिजे. नळाला पाणी बिलकुल येत नाही, आलं तर भरपूर नाही तर काहीच पाणी येणार नाही या भागाला. असा त्रास या भागाला चालू आहे. तक्रार केली आहे का कोणी? काय करणार काय आता नगरसेवक नाही कोणाकडे तक्रार, नगरपालिकेवाले मनावर धरत नाही. हो म्हणतं पाहू आम्ही पाठवतो माणूस, काही येत नाही. फक्त विचारपूस करून जाता, काही येत नाही, काही बोलणं नाही त्यांचं. किती वर्षांपासून हीच परिस्थिती आहे इथे? हे आमच्या इथे झाले 2-3 वर्षापासून. झाडू मारणार 4 दिवस येईल, 10 दिवस येणार नाही. आता तिकडे पलीकडे शाळा आहे, तिकडे दोन्हीकडे गाड्या लागलेल्या असतात. लोकांना येण्या जाण्याचा त्रास होतो. हे आजूबाजूला इथं हे नाही, ग्राउंड नाही पोरांना खेळायला. गाड्या जागा उलट झालेत का? जागा अलर्ट झाल्यात का माहीत नाही आम्हाला, पण एवढं आहे मोकळ्या जागा आहे, पण तिथं काय पोरांना खेळता येत नाही. आणि गाड्या एवढ्या आहेत का पोरं रस्त्यात धावत असतात, अचानक गाड्या येतात, हे होतं. पोरांना पण त्रास होतो. इथं गतिरोधक नाहीत, हे नाही, त्रास आहेच लोकांना, नाही का? आता हे कचरा ते विद्यार्थी टाकतात, 2-2 दिवसांनी 3-3 दिवसांनी गाड्या येतात, घेऊन जातात. परत पाणी आज सकाळ धरून नाही. आता म्हणतात खडक वाचल्याला तिकडं फुटले वाटत म्हणतात काहीतरी, पाणी नळ का पाईप का काहीतरी. आता पाणी तर हे विद्यार्थी असतात, आपली साधी माणसं असतात, त्यांना पाणी लागतंच. आता अचानकच पाणी नाही ती. पाण्याचा प्रॉब्लेम रोजचाच आहे की आज? नाही आजच झालंय. पाणी असतं नेहमी असतं पाणी, आजच प्रॉब्लेम झालाय जरा. अचानक झालं ना ते. पण ह्याच्या आधी पाणी वगैरे हा पाणी व्यवस्थित आहे. गाड्या पण 2-2 दिवसांनी येऊन जातात, तसं काय नाही. घाण काढून नेतात आपली, तसं काय नाही. स्वच्छ आहे इकडं, उगाच कशाला नावं ठेवायची. नाही पण सरकारला ड्रेनेजचा वगैरे प्रॉब्लेम आहे का? ड्रेनेज काय नाही, तसं काय नाही. कुठं फुटलेलं दिसत नाही. आणि फुटलं बिटलं तरी लगे लोक माणसं पब्लिक सांगून आपलं दुरुस्त करून घेते सगळं. तसं काय नाही. वाहनं वगैरे यायला रस्ते वगैरे आहेत का व्यवस्थित? आहेत की काय रस्ते आहेत. पार्किंगचा प्रॉब्लेम आहे का? पार्किंग तर सगळीकडे आता दुनियात पार्किंग नाही. सगळ्यांनी 4-4, 5-5 माळ्याच्या बिल्डिंग बांधल्या, तर कुठं पार्किंगला जागा नाही. ते आपल्याला लावतंय तसंच. काय करायचं? तर एका ठिकाणीच नाही. आता सगळीकडे पार्किंगचं ये प्रॉब्लेम आहे सगळीकडेच. जागा लहान असल्या गल्ली बोळातून ती पण घेतात माणसं, आपलं हे करून घेतात आपलं. काय करायचं? स्वच्छता आहे का एरियात? आहे स्वच्छता आहे. प्रभाग क्रमांक 30 मध्ये प्रॉपर्टी कार्ड नाही आहेत, डुकरांची समस्या आहे, गोसाई वस्तीची समस्या आहे, गुन्हेगारांचा खूप वाढता त्रास आहे. या समस्यांवर नगरसेवक तर गेली 5-6 वर्ष तर निवडणुकाच झाल्या नाही, त्यामुळं हा त्रास खूप वाढत चाललेला आहे. नगरसेवक निवडून आल्याच्यानंतर ह्याच्यावर नगरसेवकांनी प्रयत्नता काम केलं पाहिजे. आज सकाळीची एक पाईपलाईन फुटली आहे, तर आज दिवसभर कोथरूड कर्वेनगर भागात पाणी नाही आहे, तिकडे कुणाचंच लक्ष नाही आहे. हे अशा अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात, त्याकडे नगरसेवकांचं दुर्लक्ष असतं. शक्यतो जो नगरसेवक निवडून येईल त्यांनी ह्या कामांकडे प्राथमिक लक्ष देऊन सोडवल्या पाहिजे नागरिकांच्या या समस्या. हीच आमची सगळ्यांची भावना आहे. एक विकसित भाग म्हणून कर्वेनगरकडे बघितलं जातं, तर खऱ्या अर्थाने विकास झालाय का? खऱ्या अर्थाने मग विकास झालाय असं म्हणताच येणार नाही, कारण का वाहतुकीची समस्या खूप आहे. कॅनेल रोड पाहिला तुम्ही, टीपी रोड पाहिला, किंवा हा कर्वे रोड पाहिला, डीमार्ट पशी पाहिलं, तर खूप वाढत्या समस्या आहेत ट्रॅफिकच्या, त्या काही हाल झालेल्या नाहीत. विकसित भाग कशाला म्हणतात? जिथं ट्रॅफिकची समस्या नसती, पाण्याची समस्या नसती, कचऱ्याची समस्या नसती, ह्या भागाला विकसित भाग असं म्हणतात. शक्यतो स्वच्छता आहे का? स्वच्छता तर बिलकुल जास्त नसते. आता तुम्ही बघू शकता कर्वेनगरच्या रस्त्यांवर सकाळी एकदा म्हणजे नाही का झाडू मारणारे असतात नसतात, कोणाचं लक्ष असतं नसतं, काहीच नसतं. तसं रस्त्यावर कचरा फेकला जातो, त्यांना फाईन नाही मारला जात. आता थंडीचे दिवस आहेत, थंडीच्या दिवसामध्ये तर सर्रास टायर जाळ, प्लॅस्टिक जाळ शेकोटीसाठी असं सर्रास चालू असतं. त्यामुळं वायू वगैरे, वारं वगैरे सगळं दूषित होतं आहे, त्याकडे कोणाचंच लक्ष नाही आहे.
कशामुळे होतं हे? निधी कमी पडतंय की नियोजन कमी पडतंय? ऍक्च्युली निधी कमी पडतंय असं म्हणता येणार नाही. नियोजनबद्ध जर नगरसेवक असेल एखादा, त्यांनी त्याच्या प्रभागामध्ये व्यवस्थित काम केलं नियोजन आखून, तर नियोजनमध्ये समजा एखाद्याला, आता उदाहरण तुम्हाला सांगतो, एखाद्याला 10,000 पगार आहे आणि एखाद्याला ₹1,00,000 पगार आहे. त्या 10,000वाल्याने नियोजन केलं तर तो 10,000त पण खुश असतो. लाखवाल्याचं नियोजन नसेल तर तो लाखमध्ये पण खुश नसतो. तसं असतं याचं पण. एकदम सुनियोजित नियोजन असेल ना तर निधी काय कमी पडणार नाही. नियोजन महत्त्वाचं असतं. नियोजनपूर्वक काम केलं तर कुणालाच अडचण होणार नाही. मग येणाऱ्या नगरसेवकांनी कोणतं पहिलं काम हाती घ्यावं काय वाटतं? स्वच्छता, गुन्हेगारीचा लोकांना त्रास होणार नाही, ट्रॅफिकच्या समस्या सोडवल्या पाहिजे सर्वप्रथम. ह्या सर्व मूलभूत गरजा त्यांनी पूर्ण केल्या पाहिजे. कुठल्याही पक्षाचा नगरसेवक झाला तरी त्यांनी ह्या मूलभूत गरजांकडे लक्ष दिलं पाहिजे. यंदा तुम्ही आता मत देणार आहात तर तुम्ही काम बघून मत देणार की पक्ष बघून? काम बघून. कारण का पक्ष बघून मतं देण्यात आता काहीच अर्थ राहिला नाही. ज्या माणसासंग आम्ही असायचो तो माणूस दुसऱ्या पक्षात, तो दुसऱ्या पक्षातला माणूस ह्या पक्षात. त्याच्यापेक्षा आपलं काम करणारा माणूस असेल तो महत्त्वाचा. बरोबर की चुकीचं? त्यामुळं यावेळेस माणूस बघून मतं करणार.